नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजच्या एपिसोड मध्ये एवढी मजा आली ना ते कुठल्याच एपिसोड मध्ये आलेली नाही मित्रांनो। हा शो 100 दिवसाचा, हे सगळे ह्या लोकांनी विसरले होते आणि शो सुरू केलेले होते मित्रांनो। सगळ्यात पहिलं तर खरंच यार कॉमेडी किंग आहे माहितीये का आपला सागर दादा। कारण की ज्यावेळेस ती योगा करत होती त्यावेळेस मुर्गा कापतो, तुला हे कापतो ते कापतो म्हणून फुल म्हणजे फुल कॉमेडी केली आणि एकदम मजा दिली माहितीये का तिथं। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात सोबत मिळून मिसळून राहणारा एकमेव खिलाडी आहे ते म्हणजे सागर दादा। आणि मला असं वाटतंय मित्रांनो, करण थोडंसं ओव्हर करतो का? कारण की मित्रांनो त्याची भाषा, त्याचं बोलण्याची टेक्निक हे सगळं मला तर एक्स्ट्रा वाटतं त्याचं, की म्हणजे ओव्हर करतो तो। रियालिटी बिलकुलही दाखवत नाही की रिअल काय आहे आणि काय काय आणि कसं आहे ते। कारण की मित्रांनो आजपर्यंत त्याची रियालिटी आहे 3-4 दिवसामध्ये बिलकुल पण दिसलेली नाहीये। 0% त्याची रियालिटी दिसली आणि त्याचा स्क्रीन टाइम पण कमी आहे। हेच कारण आहे त्याचं स्क्रीन टाइम कमी आहे की तो रियालिटी दाखवत नाही, तो गपचूप राहतोय आणि स्वतःला सिन्सिअर बॉय समजून शांत बसतो। एकदम चांगला मुलगा असा आहे मी हे दाखवायचा प्रयत्न करतोय। पण इथे करण तू थोडस म्हणजे पोरींसारखं वागतोय माहितीये का? इकडची चुगली तिकडं, तिकडची चुगली तिकडं। पूर्ण नारद मुनी म्हणजे तूच आहेस। आणि सगळेजण बोलतात नारद मुनी कुणाला, आपला विशाल नारद मुनी नाही, मेन नारद मुनी तर। आणि मेन गोष्ट म्हणजे करण प्लीज दादा तुझा गेम दाखव यार। तुझा गेम बघण्यासाठी लोक येतात माहितीये का? लोक तुझा गेम बघण्यासाठी बघत आहेत पूर्ण हॉटस्टार तुझ्यासाठी। पण तुझा गेम कुठंच दिसत नाही। एक नंबरचा आता पोरींसारखं वागायला लागलाय, म्हणजे पुरी पण करत नाही तिकडचं तिकडं, त्याची गोष्ट इकडे बोलणं, ह्याची गोष्ट इकडे बोलणं, पण तू करतोयस। तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुझा गेम दाखव आणि गेम खेळ चांगलासा। आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जी आपण सागर दादाला कॉमेडी किंग बोललो, हे सगळं बोललो, पण सागर दादा एका जागी चुकला होता। कुठे? जिथे नागडा करायचा आपल्याला एकाला बोलला होता तिथे चुकला होता। कारण की अशी लँग्वेज वापरली नाही पाहिजेत। एखाद्या सिनियर ऍक्टरने, एखाद्या सिनियर माणसाने अशी लँग्वेज वापरली नाही पाहिजेत। कारण की तिथे सोबत पण पोरी, लेडीज वगैरे सगळेजण होते आणि तुम्हाला बघणारे पण लहानापासून मोठे आहेत। तर थोडंसं लँग्वेज आपली सुधारावी असं मला वाटतं। कारण की सागर दादा कुठे चुकत नाही, पण इथे चुकला, मला तर वाटतं चुकला म्हणून। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। आणि विशाल एकदम बरोबर बोलत होता, ज्यावेळेस ते चावी चोरीला गेली, हे गेली ते गेली, त्यावेळेस सरळ बोलत होता की जाऊ द्या, जे झालं ना ते झालं, सोडून द्या, विषय मिटवा, काहीच विषय वाढवायची गरज नाहीये। पण ह्या लोकांना विषय एक नंबरचा वाढवायचा असतो। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तन्वीला झालं, या सोनालीला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विषय वाढवायचा असतो। आणि इथे ना मोठं कुणीही नाही, बिग बॉसच्या घरामध्ये मोठं कुणीही नाही की तो स्वतःला समजू नका की मी मोठी स्टार आहे, मी मोठा स्टार आहे, मी टीव्ही ऍक्टर आहे, हे कोणीही नाही। बिग बॉसच्या घरात सगळे सेम आहेत। हे बिग बॉसचे रूल आहेत की बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर कुणीही विक्टिम कार्ड खेळणार नाही। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, अनुश्रीनं जे केली ना, पहिल्या पण दिवशी अनुश्री करणार होती आणि आता पण अनुश्रीनं जे केली ते एकदम बरोबर केली, ते म्हणजे बजर दाबून। मित्रांनो बिग बॉस मध्ये ना उपोषण चालू आहे आता। विशाल उपोषणला बसलेला आहे की तो चावी ज्यांनी चोरली होती त्याचं नाव आल्या शिवाय मी जेवणार नाही, पाणी पिणार नाही, हे सगळे। आणि त्याच्यासोबत सागर दादा पण उपोषणला आहे की मी काहीच नाही करणार म्हणून। आता उपोषण त्याच्या बिग बॉस मध्ये पण चालू झालं बाबा। मला वाटलं होतं फक्त बाहेरच उपोषण असते, पण असं काहीच नाही, आता बिग बॉस मध्ये पण उपोषण चालू झालेलं आहे। आणि मित्रांनो ओमकार एकदमचा रडका आहे माहितीये का? तिथे एवढं रडायची काहीच गरज नव्हती। तुझी पण बॉडी आहे, त्यावेळेस तू बोलत होता ना की माझी बॉडी आहे, हे आहे ते आहे, तर इथं पण दाखवायचा होतास ना। विशाल होता समोर बॉडी बिल्डर, तो त्याला पण दाखवायचा होतास की तुझी पण बॉडी आहे म्हणून। असं गेम मध्ये रडू नका। तुमच्यानं जर होत नाही ना तर सीधा सरळ बोला की माझ्याने गेम होत नाहीये। पण गेम खेळते वेळेस कुणीही स्वतःहून मारत नाही। तिथे गेम खेळते वेळेस फक्त आणि फक्त त्यांना जिंकायचं असतंय म्हणून ते पकडतात। आणि विशालने फक्त तुला पकडला होता, एवढं तू अंगावर जाऊन त्याला मारायची करायची काहीच गरज नव्हती। तू स्वतः धक्का देत होता आणि ते काय लाकडाचं ठेवलं होतं ते उचलला होता। असं नाही चालत, इथे फक्त आणि फक्त गेम चालतात। आणि मला इथे आता तन्वीचं थोडंसं चुकलेलं वाटतंय। कारण की सागर दादाच्या प्रोफेशनलवर बोलणं, मला कुणाच्याही प्रोफेशनलवर बोलल्यानंतर खूप म्हणजे खूप राग येतो। कारण की एखाद्याच्या प्रोफेशनलवर बोलणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे। तर मित्रांनो आता सोनालीनं मारली होती असं म्हणून तन्वी रडते, पण असं काही नाही। गेम खेळते वेळेस थोडं बहुत लागतं, तर समजून घेतलं पाहिजे। तर बघूया आता उद्या काय होते आणि काय नाही ते। तोपर्यंत चला बाय बाय।